वर्ध्याच्या नंदोरी परिसरामध्ये गिट्टी खानदानीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावरती वीज कोसळलेली आहे। या दुर्घटनेमध्ये मजुराचा मृत्यू झालाय। मृत मजूर मुळगावचा हा मध्य प्रदेशातला होता। नाशिकच्या मनमाडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। वादळी वारा आणि पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून सुद्धा पडल्याच्या घटना घडल्या। सेवानिवृत्तीच्या दिवशी 11 किलोमीटर धावून महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सुमरे सिंग करमसिंग चौहान यांनी फिटनेसचा संदेश दिलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये सेवेत असणारे उपनिरीक्षक सुमेर सिंग करमसिंग चौहान यांनी हा संदेश दिला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये बेदरकारपणे जाणाऱ्या बस चालकानं 4 चाकी वाहनांना धडक दिली। यामध्ये 4 चाकी वाहनातले 2 जण गंभीररीत्या जखमी झाले। वर्ध्यामध्ये कानगाव कान्होली कात्री परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली। खरीप हंगामाच्या तयारीला आता वेग आलेला आहे। भंडाऱ्याच्या आयुध निर्माणातील ऍसिड टँक आगीच्या दुर्घटनेमध्ये कामगार जखमी झालेले आहेत। कंपनी प्रशासनाच्या वतीनं किरकोळ जखमी सांगून दिशाभूल केल्याचा आरोप केला जातोय। शिर्डी नाशिक महामार्गावरती भीषण अपघात झाला। राज्य परिवहन मंडळाची एक बस आणि कारचा भीषण अपघात झाला। अपघातात 2 जण ठार झाले तर 15 जण जखमी झाले। मंत्री दादा भुसे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह नारपार नदी जोड प्रकल्पाची पाहणी केली। गेल्या 40 वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। सोलापुरात बेपत्ता झालेली छोटी मुलगी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 7 तासांमध्ये शोधून काढले। नातेवाईकांकडे राहण्यासाठी आलेली आणि रस्ता चुकल्यानं बेपत्ता झालेली 9 वर्षांची बालिका अर्पिता हिला गुन्हे शाखेनं पोलिसांनी सुखरूपपणे तिला शोधून काढलं आणि नातेवाईकांच्या स्वाधीन केलं। महानगरपालिकेनं माझी वसुंधरा अभियानांतर्गत धुळ्यातील हजारो बियांचे गोळे तयार करण्याचा उपक्रम केलेला आहे। पावसाळ्यामध्ये या बियांचे गोळे शहरातील विविध भागांमध्ये टाकण्यात येणार आहे। जूनच्या 1 तारखेपासून राज्यामध्ये समुद्रातील मासेमारी बंद होणार आहे। सागरी मत्स्य संपत्तीचं संवर्धन आणि माशांचं प्रजनन काळामध्ये संरक्षण व्हावं यासाठी 61 दिवस मासेमारी बंद राहणार आहे। कर्जत तालुक्यातील मिरजगावसह अहिल्यानगर शहरामध्ये आणि परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। पावसामुळे हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण होऊन नागरिकांना उन्हापासून मोठा दिलासा मिळालेला आहे। बारामती शहरामध्ये पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। नागपूर ग्रामपंचायत परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी नागपूर ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे।